मैं तो नहीं हूँ इंसानों में, बिकता हूँ मैं तो इन दुकानों में। मैं तो नहीं हूँ इंसानों में, बिकता हूँ मैं तो इन दुकानों में। दुनिया बनाई मैंने हाथों से, मिट्टी से नहीं जज्बातों से। फिर रहा हूँ ढूंढता मेरे निशान हैं कहाँ, मेरे निशान हैं कहाँ, मेरे निशान। सो हॅलो गाईज, लास्ट व्हिडिओ मी जो प्लेसमेंटचा अपलोड केला होता तर खूप मला साऱ्या मुलांचे मेसेज आले की दादा कॉंग्रॅच्युलेशन्स, दादा कितीचं प्लेसमेंट मिळालं. तर सर्वांचं पहिल्यांदा मनापासून धन्यवाद की जेणेकरून तुमचा मला खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि स्टायपंड पण तुम्ही विचारलं होतं. आता मी 1 महिना झाला इंटर्नशिप करतो आहे, तर त्याचा मला स्टायपंड पण आलेला आहे. आणि मी माझ्या स्वतःलाच प्रॉमिस केलं होतं की जेव्हा माझा पहिला स्टायपंड आहे तेव्हा जे आपले गरजू लोक असतील त्यांच्यामध्ये मी हा जो स्टायपंड आहे, जो की माझं 1 दिवसाची जी इन्कम आहे ते मी व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला सांगणार की माझी 1 दिवसाची इन्कम किती आहे. तो मी पूर्ण जेवढी माझी काही इन्कम असेल ते मी त्या लोकांमध्ये शेअर करणार आहे. तर मी ती जी इन्कम आहे ती फूड डोनेशन आपलं त्यामार्फत मी या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि तसंच माझा जो मित्र स्वर आणि आमचं जे हेल्पिंग फाउंडेशन आहे, जे की आम्ही कोरोनाच्या काळामध्ये आपण चालू केलं होतं, ते फाउंडेशन आपण खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतो. जसं की कोरोनामध्ये आपण प्लाझ्मा डोनेशन असेल, ब्लड डोनेशन असेल, ब्लँकेट डोनेशन, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण करत आलेलो आहे. आणि आत्ता तसंच फूड डोनेशनसुद्धा आपण करणार आहोत. आणि खूप मला मुलांचे मेसेज येणार आहेत की दादा ह्यासाठी तू व्हिडिओ शूट का करतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ शूट करण्याचा हेतू आमचा असा असतो की आमचं काम बघून एकाने जरी हे काम चालू केलं तरी खूप साऱ्या लोकांना याची मदत होते. आणि आम्ही जेव्हा सुरुवातीला 2020 साली जेव्हा हे आम्ही फाउंडेशन चालू केलं तर आम्ही असेच हे व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत आम्ही पोचलो. लोकांना आमचं काम आवडलं, जेणेकरून त्यांना आमचं काम समजलं आणि ते आम्हाला पैसे डोनेट करत गेले, कुणी ब्लँकेट डोनेट करत गेले. अशा मार्फत आम्ही खूप छान छान काम केलं. आणि आता आमच्या फाउंडेशनला 4 ते 5 वर्ष झालेत आम्ही अशा ॲक्टिव्हिटीज करत राहतोय. चला तर आता आपण फूड डोनेशनला चालू करूयात. हाय बाय बाय बाय. ज्यूस चांगलं आहे का? घेऊन चांगलं आहे का? कशाचा ज्यूस आहे? तुला नाही भेटलं? झालं होतं मॅडम येऊन त्याला गाडीत घेऊन गेले होते याला. परत आम्ही सोडलं नाही. त्याला इलाज पाणी करून त्याला सोडून गेले. त्या चालतं पण येत नव्हतं, इथनं बेंड झालं होतं कमरावर. तरी ती त्यांना 1 पट्टा दिला होता बाळा. काळजी घेतलेली पण दिसते. काकू ऐका ना, हा जो पट्टा आहे ना इथून असा खाली वर करा म्हणजे मानेने जे आपण बऱ्याच वेळा बघतो की अंधारामुळे जे आपले 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असतात त्यांना कुत्रे दिसत नाही. त्यामुळे आम्ही हे बेल्ट आणलेले आहेत, असे बेल्ट आणलेले आहेत, जेणेकरून आम्ही ते कुत्र्यांच्या गळ्याला बांधतो. आणि जेव्हा लाईट त्या बेल्टवरती पडेल तेव्हा त्यांना ते कुत्रा दिसतं आणि रिफ्लेक्ट होईल. असे रिफ्लेक्ट जर पडलं ना त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप कमी. त्यामुळे कुत्र्याला पण काही हानी नाही होणार आणि जे कोणी आपले गाडी चालवत असतील त्यांना पण काही नुकसान नाही होणार. त्याच्यासोबतच आपण फूड डोनेशन पण करतो. कोणाला काय असं म्हणजे अजून इच्छा असेल करायची असं डोनेशन वगैरे तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही. तिनका था हमने सवारा अपनी वो माटी और घर बारा, लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी, लुट रहा ये चमन
अपना वतन आंखों से अपने संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन गए विजयी भव विजयी भव गगन गए विजयी भव की सुरन भटकी है रोशनी है छटपटा रही। तर मित्रांनो, आपलं जे फूड डोनेशन आणि आपण जे स्ट्रीट डॉगला बेल्ट लावणार होतो हे काम आपलं झालेलं आहे. आमचं जे हेल्पिंग फाउंडेशन आहे, आम्ही अशाच पद्धतीने काम करत राहतो. कोरोनामध्ये पण आपण खूप छान काम केलेलं आहे आणि खूप साऱ्या लोकांना असे पण प्रश्न असतात की दादा आम्हाला एवढा काही टाईम नाही भेटत, आम्हाला सोशल ॲक्टिव्हिटी करायची. तर अशा मुलांना किंवा जे असे काय अजून आपले जे लोक असतील, जे व्ह्यूअर्स असतील, त्यांना जर हे ॲक्टिव्हिटी करण्यासाठी टाईम नसेल तर तुम्ही हेल्पिंग फाउंडेशनची मदत नक्कीच घेऊ शकता. मी इन्स्टा ID देईल तुम्हाला, तिथे जाऊन फॉलो आणि मेसेज तुम्ही नक्की करा तुम्हाला काय डाऊट असेल ते. आणि आपण एक समाजाचं एक देणं लागतो की आपण एक जाणून घेतलं पाहिजे आणि जसं तुम्हाला टाईम भेटेल तसं सोशल ॲक्टिव्हिटी नक्कीच करता. जास्त काही टाईम नाही लागत. जरी तुम्ही काय बिस्किट घेतले, आपण सिग्नलला थांबला, पैसे देण्याच्या फक्त बिस्किट द्यायचे. किंवा आपण जर हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर आपण बऱ्याच वेळा आपलं जेवण शिल्लक राहतं, ते जे काय आपण फूड वगैरे असतं ते वेस्ट जाण्यापेक्षा ते फक्त पार्सल घ्यायचे, 2-3 चपाती एक्स्ट्रा घेऊन लोकांना दिलं तर त्यांचं एक वेळेचं जे अन्न असतं तर ते एक वेळची जी भूक असते त्यांची ती पण भागू शकते. त्यामुळे तर अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या मेथड आहेत. तुम्हाला जसं शक्य होईल तसं नक्कीच तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करत राहा. आणि माझे पण पुढचे हे जे व्हिडिओ असतील हे खूप छान छान येता राहतील. तुम्हाला जे कॉलेजसाठी गायडन्स किंवा मग बाकीचे पण अजून काही गोष्टी असतील, तुम्हाला जे काही हेल्प लागेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी तुमचा त्या पद्धतीने तसा व्हिडिओ मी बनवत राहील. थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. जैसे आँखों की लिपियाँ में दुनिया और दुनिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई, जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियाँ फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता